ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे स्वाहा। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे स्वाहा। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे स्वाहा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। तुळजाभवानी माते की जय। नवरात्रीचा आज दुसरा दिवस आहे, तर नवरात्रामध्ये जेवढी आपण सेवा करू तेवढी कमी आहे। मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगते, खूप दिवसांपासून सांगते की नवरात्रीमध्ये आपल्याकडून छोटी मोठी सेवा ही व्हायलाच पाहिजे। तर आज नवरात्रीमध्ये आपल्याला हवन कसं करायचं आहे, कधी करायचं आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। हे बघा, जसं नवरात्रामध्ये घटाला महत्त्व आहे, अखंड दिवा लावण्याला महत्त्व आहे, दुर्गा सप्तशती पाठाला महत्त्व आहे, मंगल कलश आपण स्थापित करतो, तितकंच महत्त्व या नवरात्रीमध्ये हवन करण्याला आहे। तर हवन कसं करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगते, आणि कन्यापूजनला सुद्धा, कुमारिका पूजनला सुद्धा तितकंच महत्त्व आहे। तर या गोष्टी नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये झाल्याच पाहिजे। आता हवन कधी करायचं ते मी तुम्हाला सांगते। हवन तुम्ही अष्टमीला करू शकता। अष्टमी हा अधिक उत्तम दिवस असतो, घरामध्ये तुम्ही हवन करू शकतात। मंदिरांमध्ये तर असतंच, पण घरामध्ये सुद्धा तुम्ही हवन करायचं आहे। अष्टमीला तुम्ही हवन करू शकतात किंवा नवमीला तुम्हाला हवन करायचं आहे। नाही जमलं अष्टमीला तर तुम्हाला नवमीला करायचं आहे। आणि आधी हवन करायचं आहे आणि त्यानंतर शक्यतो कन्यापूजन करतात, म्हणजे अशी पद्धत आहे म्हणून मी तुम्हाला सांगते। पण खूप स्त्रिया वर्किंग वगैरे आहेत तर त्या त्यांच्या ॲडजस्टमेंटने करतात, पण शक्यतो आधी हवन केलं जातो, होम केला जातो आणि त्याच्यानंतर कन्यापूजन करायचं असतं। म्हणून मी तुम्हाला आधी हवन कसं करायचं आहे घरच्या घरी ते सांगणार आहे। खूप 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 प्रभावी हवनाचे फायदे असतात, खूप प्रभावी हा उपाय असतो। घरामध्ये हवन केलं ना, सगळ्या निगेटिव्ह गोष्टी, सगळी घरातली नकारात्मकता निघून जाते। आणि बघा, आपण वर्षभर कधीच हवन करत नाही। तुम्ही विचार करा, तुम्ही करतात का कधी होम, घरामध्ये हवन करतात का? तर नाही ना, तर तुम्ही या अमुक एक दिवशी असं करा, तुम्ही एकदा करून बघा। आत्तापर्यंत तुम्ही केलं नसेल ना, मला याआधीच ऑलरेडी खूप कमेंट आलाय की ताई मागच्या वर्षी तुम्ही हवनाचा व्हिडिओ शेअर केला, सांगितला होता, त्याची लिंक शेअर करा। पण मी अजून परत तुमच्यासाठी आणणार होती म्हणून मी ती लिंक शेअर केलेली नाही आहे, पण आत्ता तुम्ही नक्की बघू शकता। खूप ताईंनी पहिल्यांदा हवन केलेलं आहे, तुम्ही मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा, खूप छान छान पॉझिटिव्ह कमेंट्स आहे। कारण काय, जेव्हा मी हे सांगते त्यापेक्षा तुम्ही जेव्हा हे एकदा करून बघा, मी सांगते म्हणून पुढच्या वर्षी तुम्हाला माझी सांगायची सुद्धा गरज पडणार नाही, तुम्ही हवन हे करालच। आणि बघा, दुसरी गोष्ट म्हणजे हे हवन घरी करण्यासाठी तुम्हाला कोणाला गुरुजींना वगैरे बोलवायची गरज नाही, तुम्ही स्वतःसुद्धा घरी करू शकतात। फक्त काही नियम आहे ते आपल्याला पाळायचे। बघा, नियम म्हणजे असा की हवन केल्याची काहीतरी दक्षिणा आपल्याला द्यायची असते। मग ती एक तर तुम्ही मंदिरामध्ये दानपेटीत तुम्ही 11 रुपये 21 रुपये काहीतरी दान करा, कोणाला गुरुजींना तुम्ही देऊ शकता, किंवा कोणी गरजू असेल, आपल्याला रस्त्यावर बरेच गरीब लोक पैसे मागताना दिसतात, त्यांना दक्षिणेच्या रूपामध्ये तुम्ही काहीतरी 11, 21, 51 रुपये द्या। पण हवनाची दक्षिणा जी आहे ती द्यायला विसरू नका। यानंतर पुढची गोष्ट म्हणजे हवन कोण करू शकतं? घरातल्या स्त्रीला समजा मासिक धर्म आहे अष्टमी किंवा नवमीला, तर मग काय करायचं? हवन हे घरातले स्त्री पुरुष मुलगा मुलगी कोणीही करू शकतं। ताई मी विधवा आहे, मी केलं तर चालेल का? हो ताई, तुम्ही पण करू शकतात। कारण मला प्रत्येक व्हिडिओला कमेंट येतात की ताई हा उपाय मी विधवा आहे तर केलं तर चालेल का? हे मी केलं तर चालेल का? ही सेवा मी विधवा आहे तर केलं तर चालेल का? असं काही नाही आहे, तुम्ही सुद्धा हवन करू शकतात। स्त्री पुरुष कोणीही हे हवन करू शकतं। आणि जेव्हा तुम्ही घरामध्ये होम हवन करणार आहे त्यावेळेस बघा, स्त्रिया पुरुष मंडळी मुलं मुली सगळेजण तुम्ही बसा। स्त्रियांनी साडी घालायची आहे, मुलींनी पंजाबी ड्रेस वगैरे असं घाला। त्यानंतर स्त्रियांनी, जसं मी तुम्हाला सांगितलं, देवीचं आपण काही करतो त्यावेळेस आपण जे सवाष्णाचे दागिने म्हणतात, मंगळसूत्र, बांगड्या, टिकली वगैरे या गोष्टी, जोडवे या गोष्टी घातल्याच पाहिजे। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पुरुषांनी डोक्यावर टोपी घाला किंवा जो आपला हातरुमाल असतो तो ठेवायचा आहे हवनाच्या वेळेस, ठीक आहे? हे फक्त काही नियम आहे, या व्यतिरिक्त दुसरे काही नियम नाही आहे। आणि अष्टमीला करायचं आहे, अष्टमीला नाही जमलं तर तुम्ही नवमीला करायचं आहे। तर आता हवन कसं करायचं आहे, त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते। आता बघा, सगळ्यात पहिले म्हणजे मी इथे हे हवनकुंड घेतलेलं आहे, हे मी घेऊन ठेवलं आहे। कारण बऱ्याच वेळेस पितृपक्षामध्ये घास वगैरे मी याच्यातच काढत असते, यामध्येच मी आहुती देत असते। तर हे खूप कामाचं आहे, तुम्ही घेऊन ठेवा। हे तुमच्याकडे नसेल तर नक्की घ्या तुम्ही। तुम्हाला मी स्क्रीनवर नंबर देते, त्या ताईंकडून मिळू शकेल, किंवा तुम्ही देवाचं सामान मिळतं तिथून सुद्धा आणू शकतात। हे तांब्याचं आहे, ठीक आहे? हवनकुंड तुमच्याकडे नसेल, कुठलंही मातीचं भांडं, तांब्याचं भांडं, तांब्याचा तामण, त्यानंतर काही कुठलं कुंड असेल तुमच्याकडे
किंवा कढईमध्ये सुद्धा तुम्ही करू शकतात. नसेल तर तुम्ही ते करा, पण हे जस्ट घेऊन ठेवा असं मी तुम्हाला सजेस्ट करते. आता बघा, होम हवन करताना आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे यासाठी आपण हा कुलदेवीसाठी, आपल्या कुलस्वामिनीसाठी आपण हवन करणार आहे. तर त्यामुळे आपल्याला याला खीर, तांदूळाची जी खीर आहे त्याचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे यासाठी नंतर आपल्याला, मी इथे तूप घेतलेलं आहे, तूप घ्यायचं आहे, गाईचं तूप. त्यानंतर बघा, ह्या समिधा, या बॉक्समध्ये ज्या समिधा येतात, मी याचा पण एक स्पेशल व्हिडिओ केलेला आहे. समिधा म्हणजे काय, रुई, पिंपळ, खैर, आगाडा, औदुंबर, पिंपरी, असे बरेचसे जे महत्त्वाचे वृक्ष आहे, तर त्यांच्या ज्या काड्या आहेत त्या याच्यामध्ये असतात. तर हे समिधाचं पाकिटसुद्धा जिथे देवांचं सामान मिळतं तिथे मिळेल, किंवा मी स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून तुम्हाला मिळू शकेल. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे, तीळ घ्यायचे आहे, जवस किंवा जव म्हणतो आपण त्याला, साखर, त्यानंतर शेणाच्या गवळ्या. बघा, हे शेणाच्या गवळ्यांचं पॅकेटसुद्धा जिथे देवांचं सामान मिळतं तिथे तुम्हाला मिळेल, आणि भीमसेनी कापूर. आता बघा, यामध्ये मी एक अजून गोष्ट सांगते की हे जे हवन सामग्रीचं पॅकेट आहे हे सुद्धा मिळतं. हे खूप महत्त्वाचं आहे, हे तुम्ही आणा. यामध्ये काय काय, वेखंड, पंचगव्य, मध, गुगुळ, चंदन, तूप, पांढरे तीळ, मोहरी, नागरमोथा, कापूर कचली, गुलाब पाकळी, कापूर, आवळा, हिरडा, बेडा, बेल, तुळशीपत्र, अक्रोड, दशमूळ, आणि यापेक्षा बरंच काही अजून गोष्टी आहेत. हे बघा, वातावरण शुद्ध होण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. घरामध्ये सकारात्मक वातावरण यामुळे निर्माण होतं. तर ही जर हवन सामग्री तुम्हाला मिळाली तर नक्की तुम्ही आणा. मिळते ही, देवांचं जिथे सामान मिळतं ना त्या ठिकाणी तुम्हाला ही हवन सामग्री मिळेल. तर आता हवन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. आता सगळ्यात पहिले बघा, तुम्ही जिथे हवन करणार आहे तुम्ही देवाच्या समोर करू शकतात, किंवा तुम्ही एखाद्या रूममध्ये सुद्धा करू शकतात, हरकत नाही. पण घरातल्या सगळ्यांनी शक्यतो बसा. आता बघा, हवन कुंड जे आहे, आता मी इथे पाट घेतलेला आहे आणि त्याच्यावर हे वस्त्र टाकून त्यावर करते. तर तुम्ही बघा तुमच्या घरामध्ये कशी ॲडजस्टमेंट आहे त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. देवाऱ्यासमोर सुद्धा तुम्ही करू शकता. आता बघा, हे हवन कुंड पहिले आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता दिवा लावून घ्या पहिले. दिवा आणि अगरबत्ती सगळ्यात पहिले लावून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला समिधा, मी तुम्हाला सांगितलं ह्या वृक्षांच्या काड्या आहे, याला आपण समिधा म्हणतो, ह्या समिधा टाकायच्या आहे. यानंतर भीमसेनी कापूर. भीमसेनी कापूर महिलांनो घरामध्ये नक्की असू द्या. भीमसेनी कापूर तुम्हाला टाकायचा आहे. आता मी इथे जास्त नाही टाकत आहे, कारण समजून घ्या, मला तुम्हाला व्हिडिओसाठी दाखवायचं आहे, तर खूप जाळ जो आहे तो मला करायचा नाही आहे. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी ही जी हवन सामग्री आहे ही टाकायची. ठीक आहे. ह्या हवन सामग्री खूप महत्त्वाची आहे, हिचे खूप पॉझिटिव्ह रिझल्ट्स आहे, आणि दरवर्षी मी हे पॅकेट जे आहे ते आणूनच ठेवते. मी बऱ्याचशा अमुक एक दिवशी हवन जो आहे तो घरामध्ये मी करत असते. तर आता ही हवन सामग्री पण आपल्याला याच्यामध्ये थोडीशी टाकायची आहे. आणि तुम्ही म्हणाल की ताई हे नाही आहे ते नाही आहे, चालेल का? बघा, जेवढ्या जास्तीत जास्त गोष्टी याच्यात जर तुम्हाला जमतील त्या सगळ्या तुम्हाला आणायच्या आहे. आता याच्यानंतर हे जे शेणाची गौरी आहे याचे आपल्याला तुकडे करून टाकायचे. जवळपास 1 ते 2 गौऱ्या तुम्हाला याच्यामध्ये तुकडे करून टाकायचे आहे. आता हे असं झाल्यानंतर आपल्याला या हवनकुंडा भोवती आपल्याला रांगोळी काढायची. मस्त तुम्हाला या यज्ञकुंडाभोवती आपल्याला रांगोळी काढायची. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला हे प्रज्वलित करायचं आहे. हे प्रज्वलित केल्यानंतर आता आपल्याला आहुती द्यायची. आता सगळ्यात पहिले याची हळद कुंकू अक्षता अर्पण करून आपल्याला पूजा करायची. हवन पेटवल्यानंतर याला हळद कुंकू अक्षता अर्पण करा. ठीक आहे. हे अर्पण केल्यानंतर आपल्याला फूल अर्पण करायचं आहे. इथे मी खाली फूल अर्पण करते. फूल अर्पण केल्यानंतर आपल्याला याला खिरेचा जो नैवेद्य आहे, जी तांदळाची खीर आहे ती आपल्याला इथे छान भरीव चौकोन करून तिथे तांदळाच्या खिरीचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला आहुती द्यायची. आता आहुती देताना आपल्याला स्वाहा म्हणायचं आहे. कोणी एक वेळा श्रीसूक्त म्हणत प्रत्येक ओवीनंतर स्वाहा म्हणायचं आहे. कोणी दुर्गा सप्तशतीची आहुती देतं, म्हणजे दुर्गा सप्तशतीतल्या प्रत्येक ओवी म्हटल्यानंतर तुम्हाला स्वाहा म्हणायचं आहे. आता मी तुम्हाला नवर्ण मंत्राची आहुती देऊन दाखवते. आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, 5 चमचे आपल्याला तूप टाकत ओम गंग गणपते नमः म्हणायचं आहे. ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः. ठीक आहे. हे झाल्यानंतर आपल्याला 5 वेळेस अग्निदेव जे आहे त्यांच्या नावाने आपल्याला आहुती द्यायची. ओम अग्निदेवताय नमः,
ओम अग्निदेवताय नमः, ओम अग्निदेवताय नमः, ओम अग्निदेवताय नमः असं आपल्याला 5 वेळेस करायचं आहे. आणि आपल्याला अग्निदेवांना प्रार्थना करायची आहे की हे अग्निदेवता, त्यांना आवाहन करा की तुम्ही माझ्या हवनामध्ये उपस्थित राहा. ठीक आहे, आपल्या कुलस्वामिनीचं आपल्याला एकदा स्मरण करायचं आहे. यानंतर आपल्याला या वाटीमध्ये बघा मी तांदूळ, तीळ, जव, साखर हे एकत्र करून घेतलेले आहे. याची आपल्याला आता आहुती द्यायची. आता मी तुम्हाला नवार्णव मंत्राचे देऊन दाखवते. आता हे बघा, नवार्णव मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे स्वाहा, 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे स्वाहा. असं तुम्हाला या पद्धतीने 108 वेळेस, 121 वेळेस, जितक्या वेळेस तुम्हाला जमेल तितक्या वेळेस तुम्हाला ही आहुती द्यायची. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला हा हवन करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही 108 वेळेस, 51 वेळेस, तुम्हाला जितक्यात जास्त वेळ जमेल तुम्हाला याची आहुती द्यायची आहे. 15 मिनटं, अर्धा तास तुम्ही नवार्णव मंत्राची देऊ शकता किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ म्हणत प्रत्येक ओवीनंतर तुम्हाला स्वाहा म्हणायचं आहे किंवा तुम्ही श्रीसुक्त म्हणत सुद्धा तुम्ही आहुती देऊ शकतात. आता तुमच्याकडे वेळ किती आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्ही कुठल्या मंत्रस्तोत्र म्हणत तुम्हाला आहुती द्यायची. नाही काही जमलं तुम्ही नवार्णव मंत्र म्हणा, चालेल, हरकत नाही. महिलांनो, मी विनंती करते असा हवन तुम्ही नक्की तुमच्या घरामध्ये करा. या नवरात्रीला तुम्ही करून बघा, यामुळे आपली कुलस्वामिनी आपल्यावर प्रसन्न होते. घरातली मोठ्यात मोठी नकारात्मकता जाते. कोणाची काही वाईट नजर असेल वगैरे तर ती जाते. तुमच्या घरामध्ये भांडणं, कटकटी होत असतील, काही सारखे संकट अडचणी येत असतील तर या नवरात्रीमध्ये तुम्ही असा होम जो आहे, हवन जे आहे ते नक्की करा. अग्निदेवाला आणि कुलस्वामिनीला आपल्याला सगळ्यात शेवटी क्षमा याचना मागायची आहे की काही आपल्याकडून चूक भूल झाली असेल तर मला माफ कर, अशी आपल्याला क्षमा याचना मागायची आहे. नक्की करा, खूप महत्त्व आहे. पौर्णिमेला पण असं हवन केलं जातं. हे बघा, हा जो धूर होतो ना, या धुरामुळे घरातले जर्म्स जातात, जंतू जे आहेत ते जातात. त्यामुळे वातावरण शुद्ध राहतं, घरामध्ये आजारपण जे आहे ते येत नाही. तर त्यामुळे तुम्हाला असा होम जो आहे तो नक्की करायचा आहे. करा, तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला खूप त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळतील. तर असा हवन नक्की तुम्ही घरी कराल अशी मी अपेक्षा करते आणि करा अशी विनंती करते. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.